तालुक्याची मानाची श्री साई सेवा मंडळाची पायी पालखी निघाली शिर्डीला। उरण तालुक्यातील श्री साईबाबांची मानाची पहिली पालखी श्री साई सेवा मंडळ रजिस्ट्रेशन उरण वतीने काढण्यात आली असून गेली 22 वर्षे ही पदयात्रा निरंतर श्रद्धामय धार्मिक वातावरणाने शिस्तमय पद्धतीने आजही चालूच आहे। यंदा पदयात्रेचे 23वे वर्ष आहे। यंदा श्री साई सेवा मंडळ यांच्या वतीने भव्य पालखी वारकरी दिंडी पदयात्रा श्री दत्त मंदिर देऊळवाडी उरण शहर येथून रविवार दिनांक 17/12/2023 रोजी सकाळी 7 वाजता श्रींची आरती करून श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान झाली आहे। पायी पालखी दिंडी निघाल्यानंतर तिचे जागोजागी भव्य स्वागत करण्यात आले। यामध्ये पायी पालखी दास्तान फाटा येथे आल्यावर साई मंडळ चिर्लेच्या वतीने निळकंठ घरत यांनी स्वागत केले, तर जासई येथे सरपंच संतोष घरत यांनी दिंडीचे स्वागत केले। पायी पालखी साई मंदिर वहाळ येथे पोहोचल्यावर साई देवस्थानच्या वतीने रविशेठ पाटील यांनी पालखीचे भव्य स्वागत केले। यानंतर दुपारी साईबाबांची माध्यान्ह आरती नंतर महाप्रसाद व विश्रांतीनंतर साई पालखी दिंडीचे शिर्डीच्या दिशेने प्रस्थान झाले। पहाटे 5:15 ओम श्री साईनाथाय नमः या मंत्राचा जप व पुढे मार्गस्थ। दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती 12:30 श्री साई चरित्राचे सामूहिक पारायण व साई स्तवन मंजरी वाचन 3:30 पुढील मुक्कामाकडे प्रस्थान। सायंकाळी 6:15 दुपारती रात्री 8:30 महाप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रम आहेत। तब्बल 261 किलोमीटरचा पायी प्रवास पदयात्रा करून पालखी दत्त जयंतीच्या 1 दिवस अगोदर म्हणजेच सोमवार दिनांक 25/12/2023 रोजी सकाळी 10 वाजता श्री क्षेत्र पुण्यधाम शिर्डी येथे पोहोचणार आहे। पालखी दिंडीच्या सांगता प्रित्यर्थ श्री साई भंडारा व श्री सत्यनारायणाची महापूजा शनिवार दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी श्री रत्नेश्वरी मंदिर जास्कार उरण येथे संपन्न होणार आहे, असे बोलताना श्री साई सेवा मंडळाचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितले। रविवार दिनांक 17/12/2023 रोजी सकाळी 7 वाजता श्रींची पालखी व पादुका साई भक्तांच्या दर्शनासाठी श्री दत्त मंदिर देऊळवाडी येथे ठेवण्यात आले होते। साई भक्तांनी या श्रीच्या पालखी व पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला। महामुंबईसह सुनील ठाकूर, उरण।